बाई म्हणजे लेडी म्हणजे तिला कुठल्याही कार्यामध्ये भाग नाही, मान नाही, सन्मान नाही. ही प्रथा कुठेतरी बदलत जावी. समाजाने एकच महिलेला मानाने जगू द्यावं. नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो. सिंगल मदर म्हणजे जगण्यासाठी एक आश्वासन. एका बाजूला मुलं, कुटुंब, त्यांची जबाबदारी आणि आश्वासनं देखील. त्याचबरोबर दुसऱ्या साईडला समाजातील विद्रूप परिस्थितीला तोंड देणं. त्याचबरोबर सिंगल मदर म्हटलं की समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन हा नेहमीच वेगळा असतो. या विधवा महिलेनं डोक्यावरती कुंकू लावायचं नाही आणि पायामध्ये जोडवे घालायचे नाही अशी समाजाची वाईट परंपरा आजही पाहायला मिळतं. जिच्या माथ्यावरती कुंकू नाही अशा महिलांना पाहिलं की समाजातील वाईट वृत्तीचे माणसं मात्र लगेच बघण्याचा दृष्टिकोन बदलतात. पण याच समाजाच्या दृष्टिकोनाला बदलण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील सिंगल मदर्स ग्रुपच्या वतीनं एक चांगला पायंडा घातला आहे. ते म्हणजे विधवा असेल तरी डोक्यावरती कुंकू लावायचं आणि पायात जोडवे देखील घालायचे. यामुळे एकतर समाजाचा दृष्टिकोन बदलेल आणि महिलांना जगण्यासाठी बळ मिळेल. याच उद्देशानं नांदेड जिल्ह्यात नुकताच सिंगल मदर्सच्या वतीनं हळदी कुंकवाचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाने परंपरांना मागे टाकत नवीन विचाराचं समर्थन करत या उपक्रमाने समाजाला महिलांची मानसिक कणखरतेवरती, स्वसामर्थ्यावरती जाणीव करून दिली आहे. या समारंभासाठी महाराष्ट्रातील 26 जिल्ह्यातून 37 सिंगल महिलांनी सहभाग नोंदवला, तर गोवा, कर्नाटक आणि सुरत येथील महिलांनी देखील या कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे हजेरी लावली होती. या कौतुकास्पद कार्यक्रमाची देशोन्नतीने दखल घेतल्यामुळे महिलांनी देशोन्नतीचा देखील आभार मानला आहे. त्यांना विचार करायला एक वाव भेटला आणि ह्याची दखल देशोन्नतीने घेतली. त्यासाठी मी देशोन्नतीचे मनापासून आभार मानते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून डॉक्टर श्रुती अशोक मोरे, डॉक्टर चेतना केतकर, सौ मनीषा दिनेश पाठक आणि शुभांगी रावते यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी महिलांना संघर्षाच्या वेदना मांडत सक्षमीकरणासाठी सामूहिक प्रयत्नाची गरज देखील अधोरेखित केली आहे. या कार्यक्रमाचं आयोजन फक्त सण साजरा करण्यापुरतं मर्यादित नसून एकल मातांना नवा आत्मविश्वास देण्याचा यामागचा उद्देश असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. मी महिला बालविकास एकल महिला समिती सदस्य आहे. नांदेडमध्ये आम्ही सिंगल मदर्स ग्रुपकडून नुकताच एक कार्यक्रम घेतला हळदी कुंकवाचा. त्या कार्यक्रमाला खूप छान प्रतिसाद भेटला. नांदेडमध्ये जवळजवळ 26 जिल्ह्यातून या कार्यक्रमाला महिला वर्ग उपस्थित होता. ही प्रथा कुठेतरी बदलत जावी. समाजाने एकल महिलेला मानाने जगू द्यावं किंवा मग त्यांना ताट मान घालून जगता यावं, ह्या कार्यक्रमाच्या मागचा उद्देश होता. हा कार्यक्रम खूप सुंदररित्या नांदेडमध्ये पार पडला. महिलांचा पण खूप प्रतिसाद छान भेटला त्या कार्यक्रमाला आणि कुठेतरी महिलांना या कार्यक्रमाद्वारे आत्मविश्वास भेटला की मी सुद्धा एक उंच भरारी घेऊ शकते, मी सुद्धा छान जगू शकते. हा आत्मविश्वास त्या कार्यक्रमातून महिलांना भेटला. त्यामुळे महिलांना विचार करायला एक वाव भेटला आणि ह्याची दखल देशोन्नतीने घेतली. त्यासाठी मी देशोन्नतीचे मनापासून आभार मानते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युक्ती चौहान यांनी केले, तर स्वप्ना कुलकर्णी यांनी प्रास्ताविकातून एकल मातांच्या प्रेरणादायी वाटचालीवरती प्रकाश देखील टाकला. सुप्रिया नरवाडे आणि सोनाली गायकवाड यांनी आपलं मनोगत देखील व्यक्त केलं. त्याचबरोबर महिला सक्षमीकरणाच्या गरजेवरती भर दिला. तसेच कार्यक्रमाला विशेष उपस्थिती दर्शवत श्रीमती मंगल कुलकर्णी आणि श्रीमती कुसुम डहाळे यांनी आभार देखील मानले. या कार्यक्रमानंतर सिंगल मदर्सच्या काही महिलांनी आपलं देशोन्नती समोर मनोगत व्यक्त केलं. मध्ये आम्ही सिंगल मदर्स ग्रुप, सिंगल मदर्स का म्हणतो आम्ही, कारण की हे नाव आम्हाला खूप हिंमत देतं. आम्ही म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये जेवढ्या पण मुली आहेत किंवा लेडीज आहेत त्या सगळ्या सिंगल मदर आहेत. सिंगल मदर म्हणजे त्यांना पती नाही आहेत. पती नाही आहेत म्हणजे त्या ज्या आहेत, तो शब्द आम्हाला खूप हर्ट करतो उच्चारायला. त्याच्यामुळे आम्हाला स्वतःसाठी आम्ही सिंगल मदर असं नाव दिलेलं आहे, कारण की आम्ही एक मदर आहोत. त्यांना आईचं नातं जे आहे आम्ही खूप छान निभवतो. पण आपल्या समाजामध्ये एक पती नसलेली बाई म्हणजे लेडी म्हणजे तिला कुठल्याही कार्यामध्ये भाग नाही, मान नाही, सन्मान नाही. तर आम्ही म्हणजे आमचा जेवढा पण ग्रुप आहे, आम्ही एक जवळपास 100 लेडीज आहोत. आता ऑल ओव्हर महाराष्ट्र, सुरत, कर्नाटक आणि बऱ्याच ठिकाणाहून आमच्या ग्रुपमध्ये ॲड आलेल्या आहेत मुली. तर त्यांच्या मान सन्मानासाठी म्हणजे आम्ही आमच्या पतीच्या नावाने जगतोय ना, तर आम्ही आमच्या पतीच्या नावाने आधी जसं राहायचो, आधी जे करायचो ते आम्ही सगळं करणार. हे आमचं मेन मोटिव्ह आहे. मोटिव्ह म्हणल्यापेक्षा आम्हाला ना मानाने जगायचं आहे आणि हिमतीने जगायचं आहे आणि आपलं
जे राहणीमान आहे किंवा आपली जी संस्कृती आहे ती आपल्याला म्हणजे आमच्यासारख्यांना खूप वेगळं करू पाहते. सो ते नको व्हायला त्यासाठी आम्ही सगळ्याजणी एकत्र येऊन नांदेडमध्ये हळदी कुंकू साजरं केलं. सो ते का केलं तर कसं प्रत्येकीने एकमेकींकडे बघून हिमतीने जगावं आणि हिमतीने जगत स्वतःच्या पिल्लांसाठी स्ट्रॉंग व्हावं म्हणून आम्ही केलं. आज आपल्या देशाच्या राष्ट्रपती जो आहेत श्रीमती द्रौपदी मुर्मू, त्या पण एक सिंगल मदर आहे, त्यांना पण हजबंड नाही आहेत. तर एक स्त्री जर आपला देश चालू शकते एवढ्या चांगल्या प्रकारे, एवढं चांगलं धडाडीचं नेतृत्व आहे त्यांचं, तर आम्ही पण खूप मान सन्मानाने जगावं त्यासाठी आमचा हा छोटासा प्रयत्न आहे. आणि बस एवढंच. आणखीन काय सांगावं की समाजातल्या ज्या जाचक विद्वांसाठी लावलेल्या ज्या म्हणजे तो शब्द उच्चारावा नाही वाटत त्या प्रथा फक्त मोडून काढाव्यात, बस एवढीच विनंती आहे सगळ्यांना. तिला पण मन आहे, तिला पण जगायचं आहे तिच्या लेकरांसाठी हिमतीनं. तर तुम्हाला सगळ्यांना म्हणजे सगळ्या आपल्या समाजाला विनंती आहे की तिला चांगल्या प्रकारे जगू द्यावं, तिला जे हवं ते करू द्यावं. जर आम्ही आमच्या नवऱ्याच्या नावाने जगतोय तर त्याच्या नावाने आम्ही जे काही करत होतो ते आम्हाला करू द्यावं. आणि ना कोणाचीच नाही, आम्हाला सपोर्ट खूप चांगला भेटला आणि खूप छान कमेंट आल्या, खूप छान रिस्पॉन्स भेटला समाजामध्ये. बऱ्याचशा मैत्रिणीने आम्हाला हळदी कुंकाला आजही बोलवणं आहे आणि उद्याही असेल, कालही आलं होतं. सो छान वाटलं की आम्ही जे करतोय त्याला समाजाने स्वीकारलेलं आहे. सो खूप खूप धन्यवाद सर्वांचे. नमस्कार, माझं नाव माधुरी दिनेश पिंपळे, मी नंदुरबारहून बोलते. सर्वात आधी मी माझ्या स्ट्रॉंग मैत्रिणींसाठी एक छोटंसं सॉन्ग सादर करते. दीवारे ऊंची है, गलियां है नम, लंबी डगर है पर हिम्मत है सम, पाँव पे छाले सांसें बुलंद, लड़ने चली हूँ आज़ादी की जंग, देखो आज़ाद है जीना हमें, देखो आज़ाद है उड़ना हमें. एका स्त्रीच्या जीवनातून पती गेल्यानंतर तिची मनाची व्यथा काय असते ही फक्त तिलाच माहिती असते. ती कोणीही समजू शकत नाही. ती किती त्रास सहन करते. भले ते बाहेरून आम्ही कितीही हसतोय बोलतोय, पण आमच्या अंतर्मनात काय जडतंय ते फक्त आम्हीच जाणू शकतो. कृपा करून तिला जगू द्या. समाजात तिला समान हक्क मिळायला पाहिजे. आणि समाज हा आपण बनवलेला आहे, आपल्या विचारांवर आहे. कारण की तिला जी दुय्यम वागणूक जी असते ना, ती आधी घरापासूनच मिळते. घरापासून तिचे पाय ओढले जातात. तर घरातल्या लोकांनी तिला थोडा तरी सपोर्ट दिला ना, तर ती जगामध्ये स्वाभिमानाने जगू शकते बाहेर आणि वावरू शकते. तिचं आयुष्य हे तिचं नाही आहे, हे तिचा लेकरांसाठी आहे. तर प्लीज जगू द्या तिला. याच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आणि बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या देशोन्नतीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.